नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी परीक्षेसाठी आज आपण मराठी व्याकरणाचे प्रीवियस क्वेश्चन घेणार आहोत। हे प्रश्न मी तुम्हाला स्पष्टीकरणासहित सांगणार आहे, म्हणून प्रश्नाला अनुसरून काही नवीन संकल्पना असतील त्या संकल्पनांची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओतून होणार आहे। म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा। तर आजचा पहिला प्रश्न आहे, पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग ओळखा। तर पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग आहे अकर्मक कर्तरी प्रयोग। तर कर्तरी प्रयोग ओळखण्याची खूण कोणती आहे किंवा ट्रिक्स कोणती आहे? तर कर्तरी प्रयोगाचं वाक्य हे नेहमी वर्तमान काळात असतं आणि कर्त्याला कधीही प्रत्यय आलेला नसतो। कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो। यावरून आपण 3 ते 4 सेकंदामध्ये कर्तरी प्रयोगाचं वाक्य हे ओळखू शकतो। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अकर्मक कर्तरी प्रयोग। कारण इथे कर्त्याला प्रत्यय आलेला नाही। पावसाळा हा काय आहे? या वाक्यामधला कर्ता आहे। वाक्यात कर्म नाही, म्हणून हे वाक्य काय आहे? अकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे। कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो। पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दाचा समास ओळखा। तर शब्द आहे चक्रपाणी। तर चक्रपाणी या शब्दाचा समास आहे बहुव्रीही समास। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। तर बहुव्रीही समासाची आणखी काही उदाहरणं आहेत। तर पद्यनाभ। तर पद्यनाभ याची फोड काय होते? पद्य आहे नाभित, ज्याचे तो असा कोण असतो? विष्णू असतो। त्यानंतर जितेंद्रिय। तर जितेंद्रियाची फोड काय होते? तर जित जिंकलेली आहेत इंद्रिय, वयाने तो मारुती। या प्रकारे ही बहुव्रीही समासाची 2 उदाहरणं आहेत महत्वाची। पुढचा प्रश्न आहे, क्षुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणे या अर्थाची म्हण ओळखा। तर क्षुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणे या अर्थाची म्हण आहे फट म्हणत्या ब्रह्महत्या। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर पोर पोटात खीर ताटात या म्हणीचा अर्थ काय होतो? तर अतिशय उतावळेपणा। पुढचा प्रश्न आहे, अंगावर अगदी अलंकार नसलेली स्त्री या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा। तर अंगावर अगदी अलंकार नसलेली स्त्री म्हणजेच कोण असते? ती लंकेची पार्वती असते। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे। तर भिकारीन। भिकारीन कोणाला म्हणतात? तर भीक मागणारी स्त्री। त्यानंतर गरीब। तर पैसा नसलेली किंवा कमी आहे अशी व्यक्ती। त्यानंतर मंदोदरी। तर मंदोदरी कोणाला म्हणतात? तर मै दानवाची कन्या आणि रावणाची पत्नी, तिला काय म्हणतात? मंदोदरी। पुढचा प्रश्न आहे, चित्त अधिक आनंद हा विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामाजिक शब्द कोणता होईल? तर चित्त अधिक आनंद या शब्दापासून चिदानंद हा शब्द तयार होतो। पर्याय क्रमांक 1 हा तृतीय व्यंजन संधीचा प्रकार आहे। पुढचा प्रश्न आहे, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा। तर हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार आहे श्लेष अलंकार। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे। तर श्लेष अलंकार कसा ओळखायचा? श्लेष अलंकार ओळखण्याची ट्रिक्स कोणती आहे? तर या अलंकारामध्ये एकच शब्द हा 2 अर्थाने वापरला जातो। तर आता इथे आपल्याला जीवन, जीवन हा शब्द आहे। तर जीवन या शब्दाचा एक अर्थ काय होतो? आयुष्य होतो आणि दुसरा अर्थ काय होतो? पाणी होतो। म्हणून हे काय आहे? श्लेष अलंकाराचं उदाहरण आहे आणि श्लेष अलंकारामध्ये एकच शब्द हा 2 अर्थाने वापरला जातो। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्लेष अलंकार। पुढचा प्रश्न आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा एरावत रत्न थोरो त्यासी अंकुशाचा मार या पद्यपंक्तीतील अलंकार कोणता आहे? तर या पद्यपंक्तीतील अलंकार हा दृष्टांत अलंकार आहे। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। तर दृष्टांत अलंकार कसा ओळखायचा किंवा दृष्टांत अलंकार कधी होतो? तर वरील ही जी पंक्ती आहे ही पंक्ती तुकाराम महाराजांनी दृष्टांत अलंकार देऊन वापरलेली आहे। तर दृष्टांत अलंकार म्हणजे एखाद्या गोष्टीला स्पष्ट करण्यासाठी किंवा त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्याच्याशी मिळती जुळती किंवा त्याच्यासारखे दुसरे उदाहरण देणे म्हणजेच काय असतो? दृष्टांत अलंकार असतो। तर मुंगी जरी लहान असेल तरी ती साखर आरामात खाऊ शकते व त्या एखाद्या साखर दाण्याने आनंदी होऊ शकते। त्यानंतर हत्ती। हत्ती मोठा असला तरी त्याला माहुताचा अंकुश खावा लागतो, म्हणजेच ज्याच्याकडे नम्रपणा नाही त्याला नेहमी त्रास सहन करावा लागतो। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे दृष्टांत अलंकार। पुढचा प्रश्न आहे, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता होईल? तर या वाक्प्रचाराचा अर्थ गर्भश्रीमंत असणे। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। तर चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे म्हणजेच अभिषेक चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता, त्यामुळे त्याला हवी ती असलेली प्रत्येक वस्तू लहानपणापासूनच मिळत होती। म्हणजेच चांदीचा चमचा तोंडात घेऊन येणे म्हणजेच गर्भश्रीमंत असणे।
पुढचा प्रश्न आहे, नामाचांगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला टिंबटिंब असे म्हणतात. तर नामाचांगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला काय म्हणतात? वचन म्हणतात. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. नामाच्या ठिकाणी सुचवण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन म्हणतात. आणि वचनाचे प्रकार आहेत एक वचन आणि अनेक वचन असे 2 वचनाचे प्रकार पडतात. पुढचा प्रश्न आहे, मध्यरात्री भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. तर भुंकणाऱ्या या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे म्हणून भुंकणाऱ्या या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. तर भुंकणाऱ्या या शब्दाचा विशेषणाचा प्रकार आहे धातू साधित. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण दिलेल्या वाक्यातील भुंकणाऱ्या हे कुत्रा या नामाचे विशेषण आहे व ते भुंक या धातूपासून तयार झाले आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धातू साधित. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा. अधोरेखित केलेला शब्द आहे शिक्षकांनी. तर यामध्ये आपल्याला शिक्षक हे काय आहे? मूळ शब्द आहे. त्यानंतर विभक्तीचं रूप त्याला शिक्षकांनी हे तयार झालं. सामान्य रूप आहे शिक्षका आणि विभक्ती प्रत्यय आहे नी म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 शिक्षका. तर शिक्षका हे काय आहे? सामान्य रूप आहे. पुढचा प्रश्न आहे, महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला. यामधील महाभारत या शब्दाची जात ओळखा. तर महाभारत या शब्दाची जात इथे विशेष नाम आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. महाभारत हे विशेष नाम असून हे एका पुस्तकाचे नाव आहे. त्यामधून एका विशिष्ट जातीचा बोध होतो. तर यामध्ये आणखी एक प्रश्न तयार होतो की महाभारत हा ग्रंथ कोणी रचलेला आहे? तर महाभारत हा ग्रंथ महर्षी व्यासांनी रचलेला आहे. हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ज्याचे कार्य सुंदर तोच सुंदर. तर ज्याचे हे अधोरेखित केलेला शब्द आहे. तर हा अधोरेखित केलेला शब्द हा संबंधी सर्वनामाचा आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर संबंधी सर्वनाम कसं ओळखायचं? तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असं म्हणतात. तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असं म्हणतात. दिलेल्या वाक्यात ज्याचे ही संबंधी सर्वनाम आलेले आहे. ज्याचे हे काय आहे? संबंधी सर्वनाम आहे आणि त्याचे या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवते म्हणून हे काय आहे? ज्याचे संबंधी सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न आहे, ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे? तर ओ हा संयुक्त स्वर अ आणि उ या 2 स्वरांपासून बनलेला आहे. तर संयुक्त स्वर कोणते आहेत किंवा कशाला म्हणतात? 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. तर संयुक्त स्वर कशाला म्हणतात? 2 स्वरांनी एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. तर त्यामध्ये ए, ऐ, ओ, औ हे काय आहे? संयुक्त स्वर आहे आणि त्यामधला ओ हा स्वर अ अधिक उ किंवा दीर्घ उ यापासून तो बनलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, एका पाठोपाठ एक येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी ही कोणती असते? तर व्यंजन संधी असते. पर्याय क्रमांक 3. व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर असे त्याचे स्वरूप असते. व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर असं त्याचं स्वरूप असतं व्यंजन संधीचं. व्यंजन संधीला हलसंधी असे सुद्धा म्हणतात. व्यंजन संधीला हलसंधी असं म्हणतात. सत अधिक जन तर त अधिक ज बरोबर काय होतं? सज्जन. पुढचा प्रश्न आहे, वास, भान, नाव, आस, हात हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल? तर हे शब्द आपण वर्णानुक्रमे लावल्यास प्रथम आस हा शब्द येणार, त्यानंतर नाव, त्यानंतर भान, त्यानंतर वास आणि शेवटी हात या प्रकारे यांचा क्रम आहे. आणि मध्यभागी आपल्याला असलेलं नाव विचारलेलं आहे तर मध्यभागी काय आहे? भान आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भान. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या भाषेची देवनागरी लिपी नाही? तर खाली इंग्रजी या भाषेची देवनागरी लिपी नाही. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणकोणत्या आहेत? तर मराठी, संस्कृत, हिंदी, कोकणी, नेपाळी, सिंधी, संथाली, गुजराती आणि बंगाली या भाषा देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत. देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी देखील असं म्हणतात. तर हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे.
देवनागरी लिपीला दुसरं नाव काय आहे? बाळबोध लिपी. पुढचा प्रश्न आहे, भुंगा समानार्थी अयोग्य शब्द ओळखा. तर इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि या 4 पर्यायांपैकी 3 पर्याय हे भुंगा या शब्दासाठी समानार्थी शब्द असणार आहे आणि एक शब्द हा वेगळा असणार आहे. तर यामध्ये भुंग्यासाठी समानार्थी शब्द कोणकोणते आहे? तर मिलिंद, भ्रमर आणि मधुप हे काय आहेत? भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. आणि भ्रांत, भ्रांत हा शब्द काय आहे? यामध्ये वेगळा आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 भ्रांत. पुढचा प्रश्न आहे, दैवाने हात देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होतो? तर दैवाने हात देणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो दैव अनुकूल होणे, पर्याय क्रमांक 4. दुर्दशा होणे म्हणजे वाईट दिवस येणे, दुर्दशा होणे म्हणजे वाईट दिवस येणे, वाईट स्थिती येणे. नंतर दैना उडणे, तर दैना उडणे म्हणजेच काय? वाईट अवस्था होणे. पुढचा प्रश्न आहे, जर अभ्यास केला तर पास व्हाल या वाक्याचा प्रकार कोणता आहे? जर अभ्यास केला तर पास व्हाल या वाक्याचा प्रकार आहे संकेतबोधक वाक्य, पर्याय क्रमांक 4. तर दिलेल्या वाक्यामध्ये तर हे उभयन्वयी अव्यय वापरून वाक्य जोडलेलं आहे आणि वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा बोध होतो, म्हणून हे काय आहे? संकेतबोधक वाक्य आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणाचे प्रिव्हियस क्वेश्चन हे मागील व्हिडिओमध्येही घेतलेले आहेत. त्या व्हिडिओच्या लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत. ते व्हिडिओसुद्धा, ते प्रिव्हियस क्वेश्चनसुद्धा बघून घ्या आणि आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.